लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अंबड पोलीस ठाण्यात आंबेडकर जयंतीपूर्वी शांतता समिती बैठक, कायदा व सुव्यवस्थेसाठी मार्गदर्शक सूचना. जयंती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज, मंडळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन. सविस्तर बातमी. अंबड पोलीस ठाणे येथे आज दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026च्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शांतता समिती सदस्य, महिला कमिटी तसेच जयंती उत्सव साजरा करणाऱ्या विविध मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत मंडळाच्या अडचणी जाणून घेत त्यांना प्रशासनाकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या. पोलीस प्रशासनाने दिलेल्या प्रमुख सूचनांमध्ये मंडप उभारणीसाठी आवश्यक परवानग्या घेणे, ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करणे, रात्री 10 नंतर लाऊडस्पीकरचा वापर टाळणे, मिरवणुकीदरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेणे यांचा समावेश होता. तसेच कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य किंवा घोषणाबाजी टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेत. सोशल मीडियावर अफवा किंवा आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नयेत. मिरवणुकीत मद्यपान करून सहभागी होऊ नये. तसेच मोठ्या मंडळांनी स्वयंसेवक नेमून शिस्त राखावी अशी सूचना देखील करण्यात आली. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, आयोजकांनी ओळखपत्र परिधान करणे, कार्यक्रमानंतर परिसर स्वच्छ ठेवणे आणि महिला व बालकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे यावर विशेष भर देण्यात आला. बैठकीदरम्यान शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या बैठकीस महानगरपालिका सिडको विभागाचे अधिकारी, MSCB कर्मचारी तसेच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी उपस्थित होते. एकूण 40 ते 50 शांतता समिती सदस्य व मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, प्रताप गिरी, नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी नानासाहेब साळवे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच जयंती समितीचे अध्यक्ष अजय साळवे, स्वागताध्यक्ष संदीप वाघ, डॉक्टर अनिल आठवले, संतोष सोनपसारे, सुनील जगताप, गोपी गांगुर्डे, संदीप आहिरे यांच्यासह महिला कार्यकर्ते आणि मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही शांतता समिती बैठक शांततेत व सुरळीत पार पडली असून आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. म्हणजे वेळेत त्या मंडळांची जी कामं असेल, स्वच्छतेची असेल, स्वच्छता तर होतेच तिथे, तो काही प्रॉब्लेम येत नाही. पण अजून काही झाडांच्या छाटणीचा प्रश्न असेल किंवा विद्युत संबंधित असेल, जिथे लाईट बंद असतील किंवा रस्त्यावरची खड्डे असतील तर ती मिरवणूक मार्गाची तर होऊनच जातील, ती काही राहणार नाही. परंतु आधी सांगितलं तर पूर्तता करणं शक्य होईल. मिरवणुकीच्या दरम्यान कोणतेही आक्षेपार्ह असेल गाणे वाजणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. जयंती उत्सवाच्या दरम्यान अंमली पदार्थाचे सेवन कुणीही करणार नाही याबाबत सुद्धा आपण काळजी घ्यावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या मंडळात नाईट विजन CCTV कॅमेरे जर आपलं मंडळ असेल तर तुम्हाला एक तुमच्या गाडीवर पण कॅमेरे लावता येते. CCTV तुम्ही एक व्हॅन जी असते पुढची तर त्या व्हॅनवर पण तुम्ही ते लावू शकता. तुम्हाला जयंती उत्सवानंतर वेळेचे मंडप स्टेज काढून घ्यावे. तुमची समजा आता कार्यक्रम सगळे संपलेले आहेत. हे कार्यक्रम संपल्यानंतर तुमच्या जेवढ्या प्रतिमा ठेवल्या आहेत त्या छोट्या छोट्या प्रतिमा असतात, पुतळे असतात किंवा स्टेज असतं, सर्व काढून घ्यायचं. ते काहीच ठेवायचं नाही. पोस्टर्स, पताका आणि कारण मग त्याच्यामुळे काय होतंय, जे असामाजिक तत्व असतात त्यांच्याकडून काही आक्षेपार्ह गोष्टी घडू शकते आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला एक जी परमिशन दिली त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर जागा मालकाची, महानगरपालिकेची, सिडको प्रशासनाची, धर्मदाय आयुक्त यांची परवानगी घ्यावी. मंडळ वॉटरप्रूफ असावा, फायरप्रूफ असावा, इलेक्ट्रिक प्रूफ करून घ्यावा. ज्याचे ज्याचे मंडप आहेत किंवा तुमच्या याच्यामध्ये पण जर समजा मिरवणुकीमध्ये MSCBचे लोक आहेत त्यांना एक पत्र देऊन द्या. वेळोवेळी ते सिव्हिल हॉस्पिटलला आणि फायर ब्रिगेडची एक गाडी तुम्ही कंटिन्युअस तुमच्या सोबत राहील त्या मोठ्या मिरवणुकीमध्ये. याबाबत तुम्ही ते परवानगी घेऊन तशी काळजी घ्या तुम्ही. मंडळाचा स्टेज या शासकीय नियमानुसार उभारण्यात यावा. मागे काही वेळेस समजावून सांगितलं तरी पण लोकांनी मंडप. तसेच आपल्या या विभागीय अधिकारी, सर्व शांतता समिती सदस्य
आज आपली ही जी मीटिंग आहे आपल्याकडे भाऊंनी सांगितलं आपल्या बापाची जयंती आहे आणि त्या संदर्भात आपण ही आज मीटिंग आयोजित केली. खरंच मी बाबासाहेबांना खरंच बापच मानते. आज ते नसते, संविधान नसतं तर आज कोणीच नसतो, कोणीच कोणत्याही ठिकाणी काहीच नियम नसते कोणालाच. आणि आज नियम असतानाही काही नियमाचा अवलंब होत नाही, म्हणूनच आपल्याला ही मीटिंग घ्यायची वेळ येते. आणि राजपूत साहेब अगदी उत्साहाने ही मीटिंग आयोजित करतात आहे. तर आता मी रामनवमीच्या तो काय भाजी आणि ताई असतात पवार ताई, तेव्हा तर अजून छान वाटतं आपल्याला सगळं. बरं, मला सांगायचं एवढंच आहे की साहेब जेव्हाही मीटिंग आयोजित करतात तेव्हा फक्त वेळेत सर्वांनी या. महिलांची संख्या फार कमी वाटते, तिथे मला नाराजी वाटते. महिलांची संख्या वाढली पाहिजे, जशी अगोदर होती तशी. काय होतं, मीटिंग मध्ये आल्यानंतरच चर्चा होतात, समस्या समजतात आणि त्या समस्यांवर आपल्याला निराकरण इथे करता येते एकत्रित. जसं एका कोपऱ्याला आवाज काढला उपयोग होणार नाही. सगळं शांतता समिती सदस्यांनी खरंच इथे आवर्जून आलं पाहिजे, फक्त वेळेत या. आज मला वाटलं मला उशीर झाला, 1 नंबर माझाच होता. दुसरा विषय आला, मी साहेबांच्या तिसरी भेट आहे माझी. तरी असे साहेब आपल्याला इथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून लाभले आणि भाऊंनी तर बरीच त्यांची मला माहिती दिली. मला खरोखर एवढी माहिती साहेबांची नव्हती. नगरपालिका, अग्निशमक, रुग्णालय, जे विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत ते सर्व. आजच्या या बैठकीचे प्रामुख्याने अध्यक्ष राजपूत साहेब, त्याचबरोबर पहिल्यांदाच महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी नाही ह्या मीटिंगला आलेले आहेत. इतक्या कालावधीच्या नंतर पहिल्यांदा जे साळवे साहेब आमचे आहेत म्हणून ते आलेले. आता आम्ही वारंवार दरवेळेस सांगतो सर की विभागीय अधिकाऱ्यांना बोलवा, पण येत नाहीत, कोणीच येत नाहीत. पहिल्यांदा ते आले. हां, नाही हे आता आंबेडकर जयंतीला पहिल्यांदा, म्हणून मी तुम्हाला बोललो. हां, पहिलीच आहे म्हणून ते पहिल्यांदाच आले. असो, सरांचं मला एक वैयक्तिक या ठिकाणी 2 अभिनंदन असा हे करायचं आहे की सरांच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की ते गुन्हे शाखेला होते आणि तुम्ही जर पाहिलं असेल नाशिक किल्ला जिल्हा कायद्याचा किल्ला जी मोहीम राबवली असेल ती खऱ्या अर्थाने राजपूत साहेबांनी राबवली. त्यामुळे खऱ्या अर्थाने या नाशिक शहराला आपण पाहिलं असेल रथी महारथींना तुम्ही जे रॅल्या काढल्या किंवा त्यांना घेऊन जाताना जे तुम्ही जर पहिले फुटेजमध्ये पाहिलं असेल तर सर त्या ठिकाणी पुढे असायचे. तर त्यासाठी सरांचं खरंच या ठिकाणी अभिनंदन करावं. वर्षापासून साजरी करतो आणि 6 वर्षामध्ये आम्हाला एकही पोलीस अधिकारी मिळाला नाही. 6 वर्षामध्ये आम्हाला एकही पोलीस अधिकारी बंदोबस्ताला मिळाला नाही. परंतु आम्ही आमच्या जयंत्या ज्या आहेत ते एकदम प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने आम्ही काढल्या. परंतु तुम्ही आल्यानंतर ह्या वर्षी इतका मोठा प्रमाणात बंदोबस्त दिला होता की आम्हाला हा पहिल्यांदा बंदोबस्त पाहायला मिळाला की तुम्ही रमाई जयंतीला बंदोबस्त दिला. म्हणून तुमचा तो एक आम्हाला या ठिकाणी अभिनंदन करावं वाटतं. सर, तुम्ही जसं सांगितलं की आमची समिती आहे, आता ह्या समितीचे अध्यक्ष अजय भाऊ साळवे आहेत, स्वागताध्यक्ष संदीप वाघ आहेत. तिकडं त्या साईडला त्रिमूर्ती चौकात एक मिरवणूक निघते, तिकडे गोपी भाऊ गांगुडे त्रिमूर्ती चौकातून तो त्या परिसरामध्ये एक मिरवणूक काढतात. जिथं गाडी आली तिथं ते स्वतः लाईट बंद करायची डायरेक्टली, म्हणजे ऑफ करायचे आणि तिथून रथ पुढे गेल्यानंतर परत चालू करायचे. अशी त्यांनी एक सिस्टीम एकदम चांगल्या पद्धतीची राबवली. आपण महानगर माननीय राजपूत साहेब, सहाय्यक आयुक्त तथा विभागीय अधिकारी माननीय नानासाहेब साळवे आणि नवीन नाशिक परिसरातील सगळे समाज बांधव इथे जमलेले. एकदा जोरदार आवाज देऊ आपण. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज कसा आला पाहिजे? नाही उत्साह दिसला पाहिजे आपल्याला. आपल्याकडे 2 एवढे सक्षम अधिकारी आलेले, यांचा उत्साह पाहून आपल्यात एक नवीन रूप आलेलं आहे. हे आपल्या बाबासाहेबांच्या रथाचे हे 2 चाक आहे. यांच्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रशासन एकदम व्यवस्थित चालू आहे आणि भविष्यात आणि येणाऱ्या जयंतीला आपल्या नवीन नाशिकच्या वतीने व समाज बांधवच्या वतीने त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा प्रशासनाला त्रास होणार नाही याची मी नवीन नाशिक अध्यक्ष म्हणून ग्वाही देतो आणि सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद. पालिका आणि पोलिसांमध्ये सध्या आंबडच्या उत्तम समन्वय. त्यांचे प्रॉब्लेम असतील ते मला फोन करतात, मेसेज करतात, व्हॉट्सअप करतात आणि मला मीटिंगमध्ये उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आपल्या भगिनी या समितीच्या मीटिंगचे आयोजन माननीय PSना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. येणारा सप्ताह हा प्रचंड उत्साहाचा, ऊर्जा देणारा असेल, प्रेरणा देणारा असेल असं आपल्या सगळ्यांना माहीतच आहे.
तर राहिले सर 2-3 गोष्टी फक्त. हा जो आंबेडकरी समाज आहे इथला शेवटचा, अतिशय अभ्यासू लोक, पुस्तकाला मानणारे, यंत्राला मानणारे, 10 तास काम करून घरी येतात. शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात कुठं काही घडून त्यांचे पडसाद इथं पडत नाही, ते भावनिक होत नाही. 2-3 विषय तुम्ही माहिती घेतले असेल तर, म्हणजे स्वतः जगन्नाथन साहेब होते CP तेव्हा, रात्री 3-3:30ला आम्ही सगळे शांतता गेलो. दुसऱ्या दिवशी कोणाला काहीच माहीत नव्हतं. मला विचारलं पत्रकार काय झालं होतं, म्हटलं काही नाही, एक म्हैस पडली होती म्हटलं पाण्यामध्ये, ठीक आहे. म्हणजे अजून ते कोणाला माहीत पण नाही, तो वादग्रस्त प्रकार होता. सर्व समाज बांधव कोणी काही करू द्या, कारण सध्या काय झालेलं आहे मित्रांनो, समाज चुका करत नाही, चुका शोधल्या जात आहे. आणि आपण कायद्याला मानणारे, आपला बापाचा कायद्याला जन्म आपल्या बापाने घातलेला आहे. आणि ज्या दिवशी बाबासाहेबांचा जन्म आहे त्या दिवशी कोणी कायदा तोडत असेल सर, तर त्याची हायगाई करायची नाही. सगळा समाज बांधव तुमच्या आढळला आहे. हा एखादा नवीन खेळाडू असं 15-16 वर्षाचा तर त्याला 2 फटके जास्त द्या, पण सोडून द्या. शांतता समितीची बैठक होती. बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सगळ्या मंडळांचे कार्यकर्ते हजर होते आणि जे काही संचालक मंडळ होतं ते हजर होते. तर आज सर्व जी जयंती आहे तर ती उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशनकडून एक शांतता समितीची मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त साळवे सर हजर आहेत, त्यांचे स्टाफ हजर होता, NMCचे लोक आणि त्याचप्रमाणे MSCBचे काही अंमलदार आणि अधिकारी पण हजर होते. तर ह्या जी जयंती ह्या वर्षाची तर ती अतिशय उत्साहाने आणि शांततेत पार पडेल याबाबत सर्व संचालक मंडळांनी आणि सगळ्या मंडळांनी ग्वाही दिलेली आहे. आपण त्यांना अटी आणि नियम आणि शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आलेली आहे. त्यांना वाहतूक शाखेची परवानगी आणि NMCची परवानगी पण आपण इमिजिएटली देणार आहोत. सर्व मंडळांना विनंती आहे की त्यांनी ऑनलाईन अर्ज केले तरी चालतील, ऑफलाईन केले तरी चालतील, सर्वांना परवानग्या दिल्या जाईल, परंतु सर्व परवानग्या ह्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून देण्यात येतील. तर त्या अटी आणि शर्तीच्या अधीन पालन करण्याची जबाबदारी ही त्या मंडळाची आणि त्या आयोजकांची राहील. त्याचप्रमाणे जे काही आपण बॅनर वगैरे लावतो त्या बॅनरसाठीची परवानगी योग्य परवानगी घेऊन लावावी, अन्यथा बॅनरवर कुठल्याही अँटी सोशल एलिमेंट्सचे फोटोज वगैरे किंवा असं आक्षेपार्ह वक्तव्य किंवा साऊंड वाजवू नये, गाणे वाजवू नये याबाबत पण दक्षता घेण्याची सगळ्या मंडळांना सूचित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे मी साळवे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या महापालिकेमार्फत जी उपाययोजना आहे त्या उपाययोजनेची माहिती द्यावी. एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. आज शांतता समितीची बैठक होती. त्या बैठकीच्या अनुषंगाने ज्या मंडळांना मंडळ ती आंबेडकर जयंती साजरी करणार आहे त्या मंडळाच्या ठिकाणी नाशिक महापालिकेच्या संदर्भात जी कामे असतील ती नाशिक महापालिकेमार्फत वेळेत पूर्ण करून देण्यात येतील. याबाबत सर्व शांतता समितीच्या बैठकीतील सदस्यांना सांगण्यात आलेलं आहे. याप्रमाणे कुठलीही महापालिकेकडून अडचण राहणार नाही याची महानगरपालिकेमार्फत दक्षता घेतली जाईल. याप्रमाणे बैठकीत सूचना देण्यात आलेल्या आहेत. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र, नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.